बारामतीमध्ये घर शोधताय? मग काळजी करू नका. तुमच्या स्वप्नातील घरासाठी आता एक परफेक्ट निवड. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानजवळ मुक्ती ग्रुप यांचा पार्क अभिलाषा प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. आकर्षक 1, 2 and 3 BHK लक्झरियस फ्लॅट सह पेंट हाऊस. आधुनिक सुविधांनी सजलेला सुंदर प्रोजेक्ट. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी. सुखद जीवनाची सुरुवात करा पार्क अभिलाषा सोबत. साईडचा पत्ता विद्या प्रतिष्ठान जवळ रुई, बारामती. अधिक माहितीसाठी कॉल करा 7030 93 97 15 आणि 7030 93 97 16. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. सुभाषराव काल सातारला गेलतो. येताना वाटार स्टेशनला थांबलो. त्याला एक माणूस भेटला आला म्हणजे ह्याला कुठेतरी बघितल्यासारखं झाले. पाक मरतो कुठं झालेला का? कोण? आबा, संपा आबा, ह्या शेण्याचं सासर. ए बाळासाहेब का जिबेला हाड आहे का नाही? शुभ अरे, बोला की. काय म्हणजे मर तुकडं झाले, लुकडं झाले. लुकडं जरी असलं ना तर बाळासाहेबाला ना असं रस्त्याने ताणतं का नाही हित आल्यावर. हा. मला हा. बाळासाहेबाला अयो, आमच्या घरी गेलता मागच्या आठवड्यात तुम्ही पळत बाळासाहेब. सुभाषराव तुम्ही नका नाही दिला करावं माझ्या. मी शांत राहतो का माहितीये का? आपलं त्याची त्याला इज्जत दिली पाहिजे म्हणून राहता होय. म्हणून शांत राहतो होय का? मी. पुढच्या आठवड्यात आबा आलो ना आपण सोडवाय जायचं नाही रामभाऊ. कुणाला? कुणाला? आबा वाघे होय. आबा वाघे होय. बाबा नुसते काटकोळा पण एक कंटक आहे. आबा काय म्हणलं माहिती आहे का? आमचा आहे का नीट शहाणा माणूस? म्हणलं कोण? जावाय बापू. आबा म्हणलं शहाणा म्हणजे पहिल्यापासूनच तो शहाणा आहे. दुनियाला तत्वज्ञान शिकवतो आणि तुम्ही शहाणा नियाडा म्हणताय. तुम्ही लय शहाणा लागून गेला काय? म्हणलं वाटलं तर मी चाप असतो पण माझ्या बाळूला चांगलं म्हणायचं नाही. म्हणले काय आहे, थोडासा 1-2-3 वेळा हाताखालनं काढल्याशिवाय सुतासारखा सरळ होणार नाही. येतो म्हणाव, येतो म्हणाव इथं. ये इथं म्हणावतो आणि काढ हाता खालनं तुला दाखवतो हिसका. रामभाऊ खरं एकदा झालं, दोनदा झालं ना. आता ते काय रे? हो तुमच्या समोर बोलल्यात का आबा? यो यो माणूस कशाला ऐकून ए, घेतला? मी बोलूच दिलं नाही. मला आबा इथं बोलला हे बोलला. आमच्या गावात येऊन जर बोलला ना टाळू केस ठेवणार नाही म्हणलं. हायच कुठं त्यांची टाळू की असता. गप झालं गप. ही दुसऱ्याच्या सासऱ्याला मारायला निघाल्यात. ह्यांचा अण्णा त्याला काय ऐकतात कारण आहे? का? अण्णा ऐकतात का ह्यांचा ह्यांना? अन्नाचा मार खातोय आणि माझ्या सासऱ्याचा होता तो. ए, बोलावं अण्णाला इथं. इथंच लढतो. तुझा तू बोलव की. लावतो इथं. तुझा तू बोलव की तुला लाज वाटते बोलव. मग तो जातो बोलावं हान की आबाला बाजूगी. तुम्ही मला सांगा, मागच्या 4 महिन्यापूर्वी छोटी छोटी बोकडं ह्यांना घेऊन दिली. 5 बोकडं. बाळो कर व्यवसाय म्हणला तुम्ही आणि मोठी झाली की नाही अन्नाच्या तोंडाला चवच नाही म्हणून घेऊन गेला. म्हणला का बाळू दुसरा काहीतरी व्यवसाय करायला मदत करतो मी तुला. हा त्याचं त्याला पैसे दिलं ना कुठला? का फुगाट बिगाट नाही आलं? ए लाज वाटते का? थोडा तरी लाज की. रुपया दिला नाही माझा. आ, तोच की म्हणला अण्णा तुम्ही म्हणजे बोकडं म्हणजेच तुम्ही. माझा विश्वास आहे. घे आता बोंबलत बस. बाळासाहेब मी जर तुम्हाला 4 पैशाचं भांडवल दिलं तर तुम्ही कोणता धंदा पाणी करू शकता का? 4 पैशात तुमच्या बापाने तसा केलता का? अहो, 4 पैशात म्हणजे पैसे देतो म्हणतात. ए, त्याला कुबड्या देऊ नका. लयशा ना उद्या परत त्याच्यावर सावकारी व्याज लावता तुम्ही. लयशा नाही नको बाबा ह्यो पाटील याच पैसे नाही देतो. नाही व्याजानं नाही. अरे ह्यो टिचलेल्या अंड्याचं पैसे करतो ह्यो पाटील आणि मला दाद्याला पैसे द्यायचा आहे. अहो देतो म्हणजे तर तुम्ही कशाला माझं काय बी काढता उद्या तुम्ही हो, मागची पाटील. हा? मोकळी सहानुभूती दाखवू नका. हा? त्याला आता कर्ज काढून देणार तुम्ही हा. आणि उद्या त्याच्या दारात व्याज मागायला जाणार. बाळू उद्याच तुला पंचायत समितीमध्ये नेतो. गायगोट्याचं प्रकरण करू. महाराष्ट्र शासनाची योजना आहे. 50% अनुदान मिळेल. काय दुसरे पुढे हात पाहिजे.
नको रे बाबा मी- नको. तुझा तूच गायगोट्याचं प्रकरण कर. तुझा तू श्रीमंत हो. माड्या बादा बाबा. हे बघितलं का माझं ग? ना अरे रामभाऊ मागच्या वेळेस काय केलं आहे का शेळ्या मेंढ्याचं प्रकरण केलं सुभाषराव बरोबर आहे. आणि निम्म पैसे घेतले की राव ह्याने माझं झालं की तुला देतो म्हणून आणि अजून रुपये दिला नाही मी मला. आधी तुला दिलेलं माझं मी काढून घेणारच की शहाणपणा कर नको उद्या मला मी ऐकणार मला नाही. रुपया नको. हे गप. उद्या तुम्ही बिवेल काढा पाटील सुभाष मी नाही येणार बाबा. ए मी नेणार तुला शासनाची योजना तुला घेऊन देतो 50% अनुदान आहे बावळाटा. नाही काहीतरी धंदा करा बाळासाहेब आपण जाऊ उद्या वेळ काढा. अरे रामभाऊ मी बाबा येईल तुझ्यावर माझं प्रकरण करायला गायगोठ्याचं पण शेवटचं तुझ्या विश्वास बरं का कारण तुझ्या माझा कसला विश्वासच राहिला नाही. हे बघ मैत्रीत विष पेरणारे आहेत ना कसं बघताय टाकवा टाका हा बरं वाटलं असेल ना तुझ्या विश्वास नाही मला कसं गालातली गाला हसू येतं. बाळासाहेब ह्या रामभाऊच्या का नाही पुढारपणाच्या गप्पा आहे खरं काहीच नाही. ओ ओ खरे ओ शाणे बाळू उद्या तयार राहा सुभाषराव पाटील जायचं आपल्याला. एखाद्याचं चांगलं होत असेल तर काय वाईट आहे. चल बाळू चल काम आहे पण तुझ्याकडे. चांगलं होईल का पण चल कुणाकडे? चल तू अरे मला जाऊ दे की माझ्या घरला अरे भाकर खायची दे की मला काय काम आहे सांग की घरी चल तुझ्या कशाला मला लय भूक लागली सीमा घरी नाही आणि आमच्या घरी कालवणाला पण काय नाही काय होणार काय नाही होय काहीच नाही शंभर घरी नाही होय. घरी नाही. मग माती खाते तिथं कुठं तरी जाऊन तुझ्या घरी मी आल्या उपाशी कधी जेवाय घालतो का वर ए मी तुझ्या घरी स्वतः जाऊ शकतो वहिनीनं हक्काने म्हणू शकतो वहिनी मला अंड्याची पोळी तळा. बोलती पालतीच करीन तिला तिच्या बापाच्या घरचं आहे होय. अंड्याचे पोळे खा वाटते तुला आबाला म्हणलं बाळ्याला खुराडा भरून कोंबड्या द्या माझ्यामुळे तुला कोंबड्या दिल्या त्या एक राहिली का माघार न्यायला लावीन. सगळे गेल्या रोगाने चल मग चटणी भाकरी घाल चल. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. भाकर भाकर या रानात भाकर अरे तू चाल नुसती गाणी म्हणत बस आम्ही जातो बाबा. काय कवापासून गावात काढतो काय पद्धत बिद्धत आहे का नाही? हे काय? नाटक म्हणजे अर्थ झाला थांब थांब हे पोरानं जाऊ ना हे कोणी ऐकू नका अर्थ झाला तो आलेला नाही तो अर्थ झाला का काय? अरे पाठपासून आलो आम्ही ते सांग छोटे. अरे किती वेळ झाला करायला पाठपासून काय केलं अरे काय पद्धत आहे गावात काय काय लागा का ना बोलतो या टीलर बर गावात निघलं या केलं बरं आणि मग अरे तुम्हाला आहेत आकली कमी अरे बावलाटन हे आम्ही जाणून बुजून आंतरपीक घेतलं तांबाट्यात गवताचं होय आणि मग आणि होय ह्याची काय भाजी बिजी करणार आहे काय भाजी म्हणजे घरी बोकडं येतं शिरड येतं ह्याच्या त्याच्या बांधाला हिंडण्यापेक्षा आपल्याला राहणं येतं गावात उपटायचं आणि लगेच निघून टाकायचं गाया बी जोगावत्यात आणि शिरड कंड बी जोगून निघतात. तुमचं लय पुढचं डोकं का गाणं यांच्यावर सगळे सोय ठेवू नको ही शिर्डीला काय पुरतो तर गावात काय मध्ये टेलर वर काढलं गावात तिथला डिपो बघून याचा सांगायला लागलाय. शशा बोलणार तोंडला हात लावता येतं का आणि असं बी काय कर माहिती का आम्ही तुम्ही काय करा माहिती का हाजरी पुरतच बोलत जा हाजरी पुरतं बोलत जा आलं लक्षात. आणि शो काय करतो माहिती का प्रत्येक वेळेस पोरांनो तुम्हाला पितावतो आजच्या डाब्याच्या जेवणात तू कटाप जा घरी जा आम्ही सगळी तयार आहे. ए गाना कुठला डाबा कुठला डाबा आजपर्यंत कुठल्या डाब्यावर नेले डाब्याच्या समोर नेतो आणि वडापाव चारतो आणि तिथं गेल्या बी मला म्हणतो सुट्टायत कर उद्या तुझ्याकडे पैसे वडापाव चारायचा ते चारायचा आणि माझ्याकडे पैसे घेऊन चारतोय आणि उज्या. पैशाची नोट आहे म्हणतो माझ्याकडे. उज्या असा धाबा हानील का नाही किती वेळा तुला आतापर्यंत धाब्यावर नेणार मी खरं बोललं की कसं झटतंय किती वेळा नेला कुठं नेला तो डाब्यावर अरे बावलाटांनो तुम्हाला मी वडापाव खायला चालतो कारण तुम्हाला कळलं पाहिजे बाबा कुठल्या ठिकाणी काय फेमस आहे म्हणून तुम्हाला मी तू बाहेर गेल्यानंतर मग तू वडापाव खा समोसा खा आणि तू मला चवली पावली दिलेलं काढतो या आणि तुला 1000 रुपये मी खर्च केलं तुझ्या आतापर्यंत ती नाही सांगतोय तुम्ही लोकं. होय. आता ही गोळा करतात चावला पावलं म्हणून ह्यांच्याकडे असते त्याला काय करायचं आणि मी 1000 देतो ती किती बंडल बाज आहे किती बंडल बाज आहे हा काय? अरे नुसतं का हुलकावण्यात येत असतो मला सांग गेल्या वर्षभर झालं सश्या भाऊन हे काय म्हणतात माहितीये का पोरांनो काम करा र ट्रिपला नेतो फिरायला हा? कधी रे ट्रिपला नेलंय हा टमाट्यातलं गावात काढायला लावलं गावारीतलं गावात काढायला लावलं उसातलं गावात काढायला लावलं आता काय घरची गावत काढायला येतो काय गवत आणि घरची गवत काढली म्हणून मरताय वय मारताय वय मग ट्रिपला नेला तुम्ही काय मारताय आणि ट्रिपला नेलता विसरला वय की ना बावला नारळाचा पुरस्कार मिळवा सगळे तुम्हाला फिरायला नेलतं. नेलं की गाडी बंद पडली तिथं ढकलायला लावलं आम्हाला काय विसरलोय होय? मग बंद पडली तर का मी मशीन आहे वय अरे लय नको बोलू का ना तू वर्षभर जर आमचं कामाचं पैसे दिलं असतं ना तर आम्ही दुबई फिरून आलो असतो खायला का आजला का माझ्या वाईट वेळ आली म्हणून लागला वय बोलायला तो वाईट होय रे वेळ.
हा विसरला वयला का वागायला स्टोर खाल्ला का ह्या तुम्ही ह्याच्या विश्वास नसला ना तर भाऊंची मध्यस्थी मी करतो मी सांगतो भाऊनला काय तू बी त्यातलाच केला का तुझा काय संबंध भाऊला सांग तू भाऊचा खरा पुतण्या मी अरे पुतण्या खरा असला ना तर त्याचं वजन भाऊपाशीचे असं या ए टब्या तोंडाचे असे नाकडा गुच्छ मारेल ना घोळाच फोडीन आलं का लक्षात तू काय ह्यांच्या नादाला लागलाय अरे भाऊपशी ना ह्याला किंमत आहे ना ह्याला किंमत आहे दोघांना किंमत नाही दोघं नुसती घरगडे आहेत आणि होतं काहीच उपयोगाचा नाही काय म्हणला नुसता ट्रिपच्या नावानं आम्हाला कळतंय चला पोरांनो काय? अरे राहू दे तुझ्या दम नाही हा बघ तुझ्या दम नाही ते आम्हाला माहिती आहे तुम्हाला माझा दम बघायचा ना काय नाही तुम्ही फक्त 2 दिवसाचा मला वेळ द्या झालं. मी आजच भावाला बोलतो आजच आणि हे बघ भाऊनी जर माझं नाही ऐकलं आणि नाही जर तुम्हाला एवढं 2 दिवसात ट्रिपला नेलं ना तिथनं पुढे तुम्ही माझं तोंड बघून आणि माझ्यात कामाला येऊ बी ना बरं ऐक मी काय म्हणतो तू 2 दिवसाची वेळ मागतो हा. ना तुला वर्ष देतो बरं चल 2 वर्ष देतो अरे ते 2 काय वर्षात फक्त ट्रिपला नेऊन दाखव आणि पोरांनो बरं का तुझ्या पप्प्या मला वचन द्या जोपर्यंत ही ट्रिपला नेत नाही ना ह्याच्या रानात पाऊल टाकायचं नाही वचन द्या चला अरे शपथच घेतली आज आम्ही रानातच येत ना ट्रिप जोपर्यंत तुझी ट्रिप होत नाही तोपर्यंत रानात नाही चला येत नाही का जा जा जा. मी बी बघतो हा आणि मी बी आता फट्ट्यानो तुम्हाला ट्रिपला नेल्याशिवाय मी बी तुमच्याकडे येत नसून तुम्हाला बी रानात बोलवत नसतो हा ह्यो बी गाण्याचा शब्द आहे आपल्या बोकांनी पडेल बोलवू लागतेस तरी कोणाच्या बोकाळी पडतंय बघतो की मी भाऊकडे जातो की आता काय माझी आबरू घालवली सगळी बरं तुझं वजन पडतंय का माझं वजन नाही तू तुझी काशी रानात कर तू येऊ नको तू काय मालक नाही आलं लक्षात नोकरासारखं राहायचं त्याच्या नाद लागून नाही चालायचं त्याला काय बोलायचा मॅनर्स नाही भाऊला कसं हँडल करायचं आमच्या आईने चांगलं शिकवलंय मला जावं लागेल काय जावाय बापू किती वाट बघायची भूक लागली मारणाची जेवला अजून नाही ना तुमची वाट बघतोय मी जेवून आलो जेवण आले फर्स्ट क्लास जेवलो फर्स्ट क्लास काय झालं हा जेवायलाच घरी येत होतो हा बाळून वडूनच नेलं आग्रह हा सोडानाच ए मला वहिनी घरी नाहीत जेवाय आलंच पाहिजे हो चल बाबा नाही पी म्हणता येणार बरोबर अण्णा साधीच भाजी होती हो वांग बटाटा मिक्स हम्म. काय त्या माऊलीच्या हाताला चव आहे हाय ती. हा 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 पोरगी सुगरण आहे बरं का ती पण अण्णा माझ्या आयुष्यात 3च मी सुगरणी बघितल्या आत्तापर्यंत हा एक म्हणजे माझी आई हो त्या येईन बाई खासच बनवायची हां त्याच्यानंतर ह्या दुर्गा वहिनी बाळासाहेबांचे मिसेस हा हा आणि त्याच्यानंतर तिसरी सुगरण म्हणजे शशीची आहे हा हा काय त्या बिचारीच्या हाताला चव आहे आमचं संस्कार कुठं कमी पडतात ते कळत नाही शिमाला साधत नाही बरं का स्वयंपाक हे निवळ उंडगी हो जावाय बापू अहो सीमासारखी तर अन्नपूर्णा नाही कोणी साक्षात अन्नपूर्णाचा अवतार आहे काय स्वयंपाक बनवती पोरगी अण्णा आपला रुपया खोटा जरी असला ना तर गर्दीत खपू वाटतो ती काम तुम्ही केलंय मला बोलायला लावू नका हा राव पीठ कर म्हणलं तर मीठ करती अहो याड लागलं काय तुमच्या असतं का चित खाण्याव नीट काय स्वयंपाक करती पोरगी कसा गाणं बनवलाय गुटगुटीत हाय का त्या पोराला आईची आठवण झाली का कधी आणि तुम्ही सांगताय पीठ म्हणलं की मीठ करती आली या भोगाशी असावे साजर चित्ते असावे समाधान समाधान मांडलं तर आहे नाही तर काहीच नाही अण्णा मी म्हणून खपून घेतोय तुम्ही लय बाजू ओढ नका मी तिला वाईट म्हणत नाही मला आता स्वीकारावंच लागतं आता बदलतं बी आहे ना जावाय बापू हे आम्ही म्हणतोय आले वाट्याला तर घ्या सांभाळून म्हणून तुम्ही आमच्यावर लागले का शेकायला म्हणजे मी स्वयंपाक करायचा का अण्णा विषय काय चालाय तिला बऱ्याच गोष्टी जमत नाहीत मी रेसिपीचे पुस्तक आणलं मोबाईलमध्ये बघ म्हणलं तेव्हा कुठंतरी गाडी स्वतःला आली अहो तिच्या कोण घेऊन तर काय नी पुस्तकं लिहून पैसा कमावला कसं बनवतात गे बाई कसं बनवतात गे बाई गोड बोलून घ्यायच्या माहिती आणि त्या बाया पुस्तकं तयार करून पैसा कमवायचा तिला काय काय येतं माहिती का तिला ब्युटी पार्लरचं काम येतं तिला मेहंदीचं काम येतं तसलं जमतं ह्याचं म्हणल्यावर आम्ही कचाच अजून बी खातोय पीठ खातोय का बेसन खातोय तेच कळा नाही तिला पार्लरची गरजच नाही मुळातच सुंदर आहे ती आणि स्वयंपाक बी तितकाच सुंदर आहे तुमचा पाहण्याचा अँगल चांगला नाही माझा पाहण्याचा अँगल लय चांगला आहे ती इतकी सुंदर आहे नटण्यात थटण्यात दुसऱ्यांना नटवून पैसे कमावण्यात त्याच्याबद्दल दोमत नाही स्वयंपाकाचा विषय चालाय मूळ मुद्द्या या ना अहो तुम्ही कच्चं उंड्या खाऊन खाऊन उंड्यासारखा झालाय ती मान्य करा हा खाल्लं तर तुम्ही 3-3 वेळा कुठे गायब जाताय होतंय पचा नाही बी तुम्हाला खायला जागे वाचता का तुम्ही सारखं बाहेरच बोंबलत हिंडता की आणि तिकडे खायची सवय लागल्यावर भूक नसल्यावर कावा चव लागायची तुम्हाला चांगल्याला चांगलं म्हणण्याची सवयच नाही ह्या घरात मला तीच म्हणायचं होतं बरं झालं जेवून आला ती सीमा म्हणली त्यांना कोथमिरीच्या वाड्या लय आवडतात अशा चळचळीत बनवून ठेवल्यात खातो मी एकटाच मग
ओ अण्णा, सीमाचा माझ्या लय जीव आहे. आळूच्या वड्या आणि कोथिंबिरीच्या वड्या करायला सीमा एक नंबर सुगरण नाही. मला काय पाहिजे काय नाही त्याला चांगलं कळतं. तिच्यासारखे सुगरण कोण नाही वड्या आणि हे करायला. आलाय ना बटाटा चपाती खाऊन, मग कशाला जेवताय डबल? अदर माझ्यासाठी केल्यात. हा कर गा ना. झालं का तांबाट्यातलं गावात काढून? हो झालं की. ए आता पटकीनं त्या पोरांना घेऊन ऊसातली घाण काढून घ्या. कुठली पोरं? कुणाची पोरं? आता ऊसातली घाण काढा आपल्याला दुसरी लेबर बघावं लागेल. पोरं नाहीत म्हणली येणार आता आम्ही इथनं पुढे तुझ्या राहणार. कर कार म्हणजे बा आपण त्यांना जवळजवळ वर्ष 2 वर्ष झालं नुसतं खेळावतोय. तुम्हाला आज ट्रिपला नेतो, उद्या ट्रिपला नेतो. ते म्हणले तुम्ही काय ट्रिपला नेत नाही, फुकाट तुम्ही भाऊ कामं करून घेता. आला का गाणा? माझ्या मग काय थोडा व्याप आहे वय. आज अमेरिकेला, उद्या ऑस्ट्रेलियाला, दुबईला, इकडं तिकडं. अरे एक माझ्या माग व्याप असतो का गाणा? न्यायचंय बरं का पोरांना. तू मला ठेवून आला होय तिथं. वातावरण शांत झालं का मग चावतीत लागे एकट्याला. मुंगस आज का नसक्या मानाला मुंगस जावा लागली होय. ए गाणा, अरे पोरांना जपाय शिक, गोड बोलायचं. मला इकडं तिकडं जावं लागतं, त्याच्यामुळे ही काम तू तरी कर. हा तेवढं तरी करा शेषा. अरे पोरं अशी घ्यायला काय मोकळे आहेत का? नीट बोलावं लागतं. अहो भाऊ या शशाला विचारा. शशा किती गोड बोलतोय पोरांबरोबर मी. पोर काय म्हणले माहितीये का, नुसतं फसाफशीमुळं का नाही ह्यांच्या घराला उतरती कळा लागली या सगळी फसाफशी धंदा ह्यांचा. ए कुणाला फसवलंय? कसली रे? पोरांना आपण ट्रिपला नेत नाही, नुसतंच काम करून घेतो. सगळे तशीच म्हणतात. पोरं अण्णा म्हणली आतापर्यंत दुसऱ्याच्या जेवढं काम केलं असतं ना, आम्ही फॉरेनची ट्रिप मारली असती. तो आंबऱ्यात एक नंबर भाऊ आपल्या मुलावा आलाय. तो आपल्या भाऊकीतला आहे का दुश्मनाचा आहे तेच कळा ना. बस इतकी जर पोरं माझ्याबद्दल मागं चर्चा करत असते ना, अरे माझ्या जगण्यात काय अर्थ आहे? मी एकच काम करतो आता. सगळी खूप पोरांची लिस्ट काढ. कोण कोण यायचंय चला म्हणाव. त्यांना एकदा खमळूनच आणतो. खरं म्हणताय हा. मी आधी मी काय म्हणलं होतं, भाऊ माझ्या शब्दाच्या बाहेर नाही म्हणून. एक काम कर, उद्या सगळी कामं बाजूला. पोरांना म्हणून कपडे इस्त्री करा, एक्स्ट्राचे कपडे घ्या, बॅग भरा, नीटनीटकं चला, गॉगल घ्या, बूट घ्या, टकाटक चला. टकाटक. मला काय वाटतंय माहितीये का भाऊ, त्या गुजराला आणि पप्याला नको घ्यायला. ए आले आबरू घालवी की दोन्ही बी. काय तुला आबरूच आहे वय? त्यांना फुकट राबवून घेतो. हे बघ, मित्र म्हणल्यावर भेदभाव करायचा नसतो. मित्र हा मित्र असतो. फटका असू दे, तुटका असू दे, आणि वेळ प्रसंगी मित्रच मित्राला होत असतो. का रे? कामाला म्हणल्यावर मित्र आणि फायद्याला म्हणल्यावर नकोय. फायदा नाही. तिथे गेला तुमची सुद्धा ती दोघं आबरू काढाय बसली ती. त्यांना नाही मॅनर्स. गाडीत बसले तर त्यांचा वास येतोय. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. ए मग असं करा, गाडी घ्या, चावी देतो, पेट्रोलला डिझेलला पैसे देतो, खाया प्यायला पैसे तुमचं तुम्ही जा. नाही नाही भाऊ, तुम्ही असल्यावर काय रंगत वेगळीच आहे. तुम्ही वजन आहे, त्याच्या असल्यावर वजन आहे. आणि वजन तुम्ही जी आम्हाला फिरवून दाखव चालती आम्ही बघल वैतावा. मी तुमच्यावर आलो, तुम्हाला कम्फर्ट वाटेल का? म्हणलंय कंफर्ट. तुम्ही आमच्या मित्रासारखंच आम्हाला सजेशन देणार. तसं बी मला काम असतं, पण काय काय बिनकामाची माणसं त्यांना यायचं असलं तर घेऊन जावा. अण्णा जाताय का? आमचा भारत फिरून झालाय सगळा. आम्हाला काय फिरावता? तुम्हीच फिरा. आणि पैसे पाणी काय खायला लागलं चहा पाण्याला माझ्या कोण्या ह्यांच्या भरोश्यावर जातात तर उपाशी येतात. ओ भारत हमको जान से प्यार आहे. भारतावर आमचं पण प्रेम आहे ना. हो. भारत माझा देश आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. हो. पण परदेशात सुद्धा मी जाऊन आलोय. अख्खा इंडिया आणि अख्खा वर्ल्ड फिरणारा म्हणजे रामभाऊ माणूस आहे. नाही तुम्ही मला कोण नका सांगू देशात वडाला कशाला गेलता तुम्ही? वर्ल्ड जग वर्ल्ड वर्ल्ड यांचा भारत फिरून झाला पण आजी मारणा मातीत झाली कामात रानात काम करून. बस. ए कुठे जायचं ट्रिपला? कोकणात. हा कोकणात जाऊ. कोकणात. खर्चाची आयगाई करू नका. 5-50 रुपये माझ्या कोण्या. ही काय बेकार बेकार आहे तोय. 50 रुपये द्यायला 50,000 खर्च करायला बसला रामभाऊ. अण्णा जाओ तुम्ही आराम करा. ए पोरण लागा तयारीला. पोरांना सांगा खुशखबर. आणि उद्या तयार राहा म्हणा. उद्या तयार राहा. 50 रुपयात उजळतो का? आयगाई करू नका रे. अरे मी तर भाऊ आहे म्हणून देतोय. ह्याच्या जीवावर जायचं वेळ तेव्हा. हा गेल्या वेळेस गेलो तू ट्रिपला ह्याच्या बरोबर. तिथं पिरू आणि बोरच खायला घाला. भावाला बर झाली का तयारी? वा 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 मस्त दिसताय बरं का सगळी. तुम्ही पण भारी दिसताय. सगळ्या पोरांच्यात तुम्ही लय भारी दिसताय बरं का. होय ना? पण अण्णाला घ्यायचं का आपल्या सोबत? कशाला? ए टिब्यात कशाला? अण्णांचा लाडका 2 पाय मोडका. तो बी घरी हो मग. अण्णांचा हात पाय दाबत बस. अरे माझं लग्न झाल्यानंतर
आम्ही महाराष्ट्र भ्रमंती करत होतो, देवदेव करत, कुलदैवत ग्रामदैवतांना सीमाला घेऊन मी फिरत होतो. अण्णाने यायची काय कारण आहे का? मी ड्रायव्हिंग करत होतो, सीमा माझ्या बाजूला, माझ्या मागच्या बागा बसले, टुकू टुकू. आमच्यावर ध्यान ठेवायचं का बाहेर बघायला तर काय माहिती. आम्ही जी गाडी जी कल्ली, मला वाटतं मी साधारण एक 1200-1300 किलोमीटर फिरलो असेल महाराष्ट्रभर. 2च चाकाव गाडी चालली होती, असे तिरके. अरे टायर 4 ठिकाणी टायर बदलले मी, 90 टाकलं. अला का तुम्हाला काय व्हील अलाइनमेंट खराब झालंय, टायर झिजले तर आता असल्या तांदळाला घ्यायचं. ट्रिप म्हणल्यावर फुल एन्जॉय. मेरा हर बार कहने को तैयार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. ही गावाची टेंबरी आली अशी असा एन्जॉय करायला मिळेल का? कोण एन्जॉय करायचा? काय कालवा लावलाय हा? एक तर दिलेला शब्द पाळत नाही तुम्ही. बाळासाहेबांना सांगितले की पंचायत समितीत प्रकरण करायला जायचंय आणि ही पोरं घेऊन चालला. ह्यांना कामधंदा आहेत का? कामधंदा सुचून देताय तुम्ही. आणि असल्या हवेतल्या गोष्टी करीत जण का बाळासाहेबाला, त्याच्यामुळे ते बाळासाहेब भडकते. कशाला पुढारपण केलंय? लोक तसं वागत राहू रामभाऊ लोक तुम्ही. म्हणतात ते खोटं नाही बरं का. काय काय लोकांना मांजरासारखं आडवं जायची सवय असते. आम्ही मांजर आहे काय? अहो पोरांचा आग्रह सुभाषराव, पोरांचं ऐकलं पाहिजे. बाळूराव म्हणा तुझी कामानंतर. आणि हो का पोरं म्हणली हे तर कोकणात जाऊन येऊ. आलो लगेच आम्ही. जावा तुम्ही कोकणात. अरे तू हित कोकणात मी मागच्या आठवड्यात निवणीकडे गेलतो हाँगकाँगला. खाऊन सोबत मी त्याच्या अगोदर गेल्या आठवड्यात त्याच्या पाड्याला गेलतो. अख्खा भारत देश मी पाय हिंडलोय. कुणी ऐकू नका, म्हणा कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. काय ना आधी लागता यांच्या. कसं काय पोरांनो, अँग्री अँगमॅन रामभाऊ. चलो बैठो. भाऊ ह्या सगळ्या पोरांना सांगा बरं का, ह्या अख्ख्या ट्रिपचं नियोजन म्हणा गणाकडे. गणाचं ऐकाय सगळ्यांनी. नाही तू काय माहिती का, परत ही काय मला किंमत देणार नाही ती. असं सांगतो ना, लगेच सांग का? हा लगेच सांगा. पोरांनो, या ट्रिपचा आयोजक रामभाऊ आहे आणि फक्त माझंच ऐकायचं. गाडीत बस नाही तर वादळी. या पावसामुळे बाजार मैदानावर किती गोठा झालाय बघा बरं. मग आम्ही बघितलाय बाजारावला, घोटाळा बघितला, चिखल बघितला, सगळं बघितलं सरपंच. पण तुम्ही कारभारी कोण आहे गावचं? मी. हा, मग तुमच्या का नाव घातल्यानंतर तुम्ही सूत्र हलवायची का आमची सदस्याने का? मग हे काय सूत्र आलं नाही तर काय? हे ढेगार आहे मुरमाचा. बाजार मैदानावर सगळीकडे पसरवायचं आहे आपल्याला. सरपंच निसर्गाच्या पुढे कोणाला चाला येत नाही. बरोबर. लक्षात घ्या. हा. जर पाऊस नाही पडला शेतकरी कसा चालायचा? बरोबर. बरोबर. हे आलेली संकट सरपंच त्याच्यावर आपण मात करायची. मुरुम आणायचा, टाकायचा, हवार करायचं. बाजार करी गावात आपले येते ते हा. बाहेरचं. बरोबर. पालेभाज्या घेऊन त्यांना चांगली जागा कशी मिळेल हे फक्त बघायचं. दुनियाचं काय आपल्याला घेणे देणं नाही. कोणी नावं ठेवू द्या, चांगलं म्हणू द्या, अजिबात काय नाही. अहो, ते आपण फाडतोय का नाही त्यांची? मग ही सुविधा आपण दिल्याच पाहिजेत बाजार करायला. म्हणून मी सांगतोय तुम्हाला. सगळ्या सुविधा बाजार मैदानावर पाहिजेत. हो हो हो. असं आरडते का मारता बिरतो सरपंच एखादी? तुमच्या नादी लागून तर वाटलं झालं या गावाचं. होय ना. मग काय, आमच्या नादी- मी एकतर खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करायचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. 2 लाखातलं ती थांबा, थांबा. 50 गेलं. थांबा. अय समाजसेवक, कुठला समाजसेवक? हा, आपण काय करता? खुर्ची बसल्यानंतर कशा सह्या करता? कुठलं टेंडर कसं पास करता? किरण शेट कडून काय काय घेता? कोंबड्या कशावर चालले ते आपल्या? एवढी लिस्ट आहे काय? राहिलेली 5 महिने आहेत ना, ती भोगायच्या का मग 5 वर्ष खाली अरे या पडायला तुमच्या लागले. दोघांमुळे तर हा घोटाळा झालाय. माहिती का तुम्हाला? काय वाटतं? खुर्चीला जाळ लावायचा प्रयत्न सारखा तुमचा असतो. सरपंच 1.5 वर्षावर इलेक्शन आले काय? कुठल्या आगी मावाच्या माशा उठवायच्या ती जबाबदारी माझ्याकडे आहे. मग तुमची लिस्टच आहे. मग 1.5 वर्षासाठी शांत राहायचं का 5 वर्षासाठी खडी फोडायला जायचं? बघा मग माझ्याशी पंगा घेतल्यावर.
या 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 भाऊ राम 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 इंटरनॅशनल पुढारी आईला वा 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 अजून कोण कोण आहे लका, 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 बेदराला नटलेली खोंड आली आली, 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 गाड्या लका. काय रामभाऊ कपडे नवी घातली ती नशिबान अजून खोंडाने तुम्हाला शिंगाव घेतलं नाही ते. ए गाना काय म्हणतो ह्या खोंडांनी शिंगाव घेतले असते तर होय. हो. अरे असली बशी बैल मी किती सांभाळल्यात रेसची खोंड सांभाळणारा माणूस आणि असली नळपटली खोंड मला होय, नंतर हा. दिवसात होय. भाऊ नुसतं सांगा हो. हा. हा? एकटा तीन उलटी पालती करतो होय हा? अयो गाना हसली दापा दावणीला तुझ्यासारखी गाना आणि त्याला रोज खाया घालतोय आम्ही असं माती उकारत्यात माती खोंड माझ्यासारखा नंदी बैल नसेल तुमचा बघितला नंदी बोलतो आम्ही लय देवळाच्या बाहेर सरळ करतो बाळा लय भारी सरपंच जाऊ दे आम्ही चांगल्या कामाला चालू आहे. बर ही गावातलं पैसे खाणं हा. हिथं तिथं अर्ध काम करणं बर. त्यापेक्षा अशी युवा पिढीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. पोरांनो एवढं तेवढं तापायचं नसतं. समजा कुत्रा आपल्याला भू भू केलं हा. तर आपण त्याला माघारी भू भू करतो का तसंही काय काय लोक कुत्र्यासारखे असतात. तुम्ही नाही मेंबर तुम्ही नाही सांगितलं आम्ही चांगल्या कामाला चालू आहे. त्याच्यामुळं काय आहे माहितीये का तुमच्या शुभेच्छा आम्हाला पोहोचलेल्या आहेत. मला ही पोरं तुम्हाला दाखवावी होय. कशी काय नटलेत. कोणाच्या पैशाने चाललाय का केलंच गोळा अहो सरपंच गोळा का करा ना पण ते सगळं गोळा करून ह्या खिशात आहेत ह्याला म्हणतात डोकेलिटी. हा माणूस सगळ्यांना नेणार एन्जॉय करायला लावणार कुठं नेणार पेढच चारणार कुठं वडापावच चारणार कारण वडापाव म्हणजे तुमच्या तोंडाला पाणी सुटणार कसं आहे पोरांनो ज्यांनी आयुष्यात कधी रुपया दमडी खराचली नाही कोणासाठी हा. त्यांना नाव ठेवण्याशिवाय काय जमतंय का आम्ही चांगल्या कामाला चाललोय. होय. माझा मूड घालवू नका नाही, नाही. सगळ्या पोरांना एन्जॉय करू द्या. मग पोरांनो म्हणायचं का माझी म्हणू का ही फॅट गाडी माझी म्हणू का माझी म्हणू का ही फॅट गाडी माझी म्हणू का आणि हप्ता थकू का आणि बँक वाल्याच हप्ता थकू का आणि दिल मेरा कहीं लेगा, तैयार है, ना प्यार है. ए जलकंडो. चला 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 लवकर जा गावातनं तुम्ही लवकर जा गावात मुंगी वाजली आणि घोडे उदाळे तुडुक 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 असं दिवस फड बसली ना का काय या रामभाऊ करावं लवकर जायचंय म्हणला मला त्याच्यासाठी पहाट 3ला उठलोय पाणी तापावलं मी आज चुलो इसनाय पाणी नव्हतं तिथनं जाऊन आणलं वाड्यातनं 6 वाजल्यापासून इथं येऊन बसलोय बायकोला म्हणला नाश्ता काहीतरी बनव ती म्हणली तिथंच खा मिसळ पाहुणायचं काहीतरी अयो अजून येतो या याच्या बुरशा काशीचं काढावं तिकीट ए डोक्याला ताप आला 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 चला 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 अरे काय तुला अक्कल बिक्कल नाही होय टायमिंग किती झालाय चला कुठं चाला ह्याला कुठं चालवलाय ए, आला का हे हो. कुठं चालली ती पोरं? ए, उतरा पोरांनो, दर्शन घ्या बाळूच फिरायला चाललोय फिरायला इकडे. काय झालं राजा कोणता राजा अरे तुला ए बावड्या मी राजा ना बाळासाहेब आहे. अरे काय बाळू अरे तुझ्या कामासाठी पंचायत समितीत जायचं होतं आज. मग कशात पण काय झालं या पोराने अचानक प्लॅन केला म्हणजे भाऊ ट्रिपला गेलं पाहिजे आणि मी पहाटे 3 बसनं उठून थांबलो ट्रिपला गेलं पाहिजे 2 दिवसांचा तुझं काम होण्याचे मतलब ती जबाबदारी माझी आता जबाबदारी कोणाच्या पुढची घेतो असली ना आपलं ठरलंय सकाळी लवकर निघायचं आता म्हणतोय पोरं ऐकायला ती आला का ही पोरं बघ ह्याच्या तोंडाकडे बघ सोन्यासारखी लेकरं बाळू काका आमचं 1 वर्ष झालं प्लॅनिंग चाललंय आज कुठं ते दिवस आला ए, दर्शन घ्या बाळूचं दर्शन घ्या. नाही ए, नाही तुमचं तुम्ही जावा ह्याला मी घेऊन जातो पंचायत समितीला अरे माझ्याशिवाय ट्रिप होईल का बाळू बाळ काका आमचं एटीएम कार्ड नेता होय तुम्ही बघ पोर मला एटीएम कार्ड म्हणतात ए दर्शन घ्या बाळूचं चला. नको 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 येताय का आमच्या बरं टपाव हाय जागा मोकलीच नाही नाही तुम्ही एवढं चेहरा असं फुलल्यात कुठं चाललाय टिरीप काढायला कोकणात मासा खायला सुरमई सुरमई असल्या पावसा पाण्याचं कोकणात अरे पुरच्या पुरची तर येत्यात या
बाजारा वाहून जाते तिथं घेऊन चाललाय लोकांची लेकरं. तू पण चाललाय हो तू नाही नासक्या तुझा तिकडं. हे आमचं कशाला चाललंय तिकडं. मला पोहोचायला अरे पोरांनो तुला कोकणात ट्रिपला जायचंय. तू इकडे ये. इकडे ये तू. तू इकडे ये. ए तू इकडे ए शेण्या इकडे बघ तू. अरे ह्या वयात पोराने फिरायचं ना ते कधी. अरे हे जग बघितलं पाहिजे. जग कशासाठी सृष्टी कशासाठी बघून घ्या एन्जॉय करा. माझा विषय ठीक आहे. तू काय सांगतोय ह्या वया पोरानं चौकशी करू. मारण्याचा पाऊस चाललाय. अरे थांब. ह्याच्याशिवाय तुम्ही ट्रिप काढणं काय येऊन काही निवळ. तुम्ही किती हे असंच गंडावतो. हो, शाणे बायकोला नेली का साधी 2 किलोमीटर. हा. बाळू का वर्ष हो पोर आमच्यात काम करते ते. हॅलो नमस्कार. रामभाऊ जगताप बोल. हा इंटरनॅशनल पुढे रामभाऊ जगताप. अच्छा अच्छा काय म्हणते पाऊस पाणी भरपूर आहे. आम्ही येऊ का नाही तुमच्याकडे पाहुणचाराला. दुसऱ्याच्या चालला का पाहुणचार करा यो. येऊ नका. अहो येऊ नका म्हणजे काय. अहो तुम्हाला नाही त्रास देत आमच्या पद्धतीने आम्ही फिरतो. त्याला कडफडची आणि एवढी किंमत आहे तुझ्या चुलत्याची. अरे थांब रे. नाही, रेंज गेली असेल. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यांना. जेवायला म्हणलं की फोन करतोय त्यांना आणि त्यांचं इकडं आल्यावर त्यांचा फोन उचल खरं. हा मला नेटवर्कचा प्रॉब्लेम. हा काय नाही मरणाचे नेट वर काय. नाही नाही आता फिरण्यासारखी परिस्थिती नाही. अच्छा अच्छा बरं 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 ओके 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 थँक्यू. परत कळवतो. काय झालं पोरांना लय रिस्की म्हणजे. मला माहिती आहे रे ह्याच्या हे चुलत पुतणी आयुष्यभर तुमच्याकडून काम करून घेणार आणि असेच तुम्हाला नुसते. बाळो तिथं समुद्र खवाळा आहे. मला इथं खवाळा आहे. बाग पाडू नको. अरे सांगतो ना मी तिथं. हे गप. आउटडोर क्या के चित आहे भाऊ. डर के आगे मरण पण आहे. कळलं का? तसं नाही का. अरे जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. मी आहे ना ट्रिप होणारच. पण आता नाही. दिवाळी जाऊ वातावरण निवडू द्या. तुम्ही राव असंच भाऊ फसावता प्रत्येक वेळेस. नाही ट्रिप आता झालीच पाहिजे. भाऊ तुला माहितीये का आपण ट्रिपला जायचं म्हणून अमेरिकेला 700 रुपयाचा ड्रेस आणलाय. काय मिळेल तुला ठिणकी टाकून काय मिळेल. अरे पण लोकांची लेकरं कशाला तुम्ही जागे घरदार तिकडं उलट पालता व्हा. लोकांची लेकरं कशाला नेताय. ओ भाऊ तिकडे पाऊस असेल तर तिकडे मग वाळवंटात जाऊ. तिकडे तर नेऊ. चला राजस्थानला गाडीत बसल्या बसल्या माझ्या डोक्यात सर्च करतो पण ट्रिप करायची. चला मी पोरांचं अपमान करावं. हे का बाय. ए शेणे चला कुठं. तू घरी चाल. तू तुझ्या घरी जाऊ दे की राव. तू घरी जा बाळू. चला कुठं. लगेच येतो लगेच येतो. तू जा तू घरी जा बाळू. आणि माझ्या पंचायत समितीच्या कामाचं काय. 2 दिवसांनी बघू दे जा. हे बसा पोरांना गाडीत चल जा तू. परत बघू. तू घरी जा. हे बच्चू ए, तिकडं. बाळू का? घरी जा तू. ए पोरा घरी मागे बी बघ नको. ए घरी जा. भाऊ अहो ट्रिपला जायला आधीच उशीर झाला. हे तर कशाला आणले. आणलंय वाड्यात झाडाखाली. आणि इथं गाव आहे भाऊ आपलं. कुणी बी लगेच भेटलं ना आपल्याला थांबवल. ट्रिपला जायचंय ना. मग काय ट्रिपलाच आणलंय तुम्हाला. चला माझ्या मागे. आता मागं कुठे इकडे ट्रिप. ती नाही पहिली माणसं म्हणायची. चला माझ्या मागे तुम्हाला भाग दाखवतो. अरे भाऊ केवढं भयान झाड आहे. बघून घ्या नीट बघा. भाऊ याच्या शेवाळ्या खाऊ का. ए या इकडे. इकडे या. बघितलं का. काय बघायचं इथं. कुठे उभं आहे आपण. वाड्यात झाडाखाली. काय बघण्यासारखं आहे. आता महाराष्ट्रातनं लोक बारवनगरचा उघड बघायला येतात आणि मग तू काय बघण्यासारखं आहे मला सांगा. मला सांगा भाऊ. मग आम्ही तरी आता तर काय बघतो की आता आपल्या गावातल्या हद्दीतलाच बोडा ही हो. गावातलं असतं म्हणून त्याचं महत्व कळत नाही. इथनं येताय जाताय. कधी इथं आला
4-5 मिनिटं बसला इथली माहिती घेतली कधी इथं कशाला यायचं बाबा आता हे आपल्या गावात गोष्ट आहे. हीच कळत नाही. काकत काय सण गावाला वासा म्हणतात ना, हे काय खोटं नाही. हे किती वर्षापूर्वीचं झाड असेल अंदाजे? आम्हाला काय माहिती राव बाबा आता. लागा नाही. 6 ते 7 पिढ्यांपासून ऐकत आलोय. आमच्या काळात बी होतं. आजपर्यंत हे ऐकत आलोय. साधारण 200 ते 250 वर्षापूर्वीचं हे झाड आहे. एवढं एवढा विस्तार 200-250 200-250 वर्षापूर्वीचं झाड आहे हे. अयो आणि मग आता हे तर कशाला आणलं? या बघितलं का, ह्याच्या पारंब्या अक्षरशः मोठमोठ्या झाडा एवढ्या खाली मुळात गेल्यात. त्या पारंब्याचं झाड झालं मोठं. आणि मग आता हे तर काय बघण्यासारखं आहे? आणि वीर चला याची माहिती सांगतो. झाडाची माहिती नाही म्हणल्यावर विहिरीची काय माहिती असणार तुम्हाला? या इकडं बघून घ्या नीट. बघा बघितलं का? बघितलं की काय आहे ही? मरणाचं पाणी आहे. ऐका, हीच तर आपल्याला माहित नसतं. विहीर आहे आणि त्यात पाणी आहे. आणि त्या पाण्यामध्ये मंदिर आहेत. ते पण पांडवकालीन, पांडवांच्या काळापासूनच हे. म्हणजे याला केवढा मोठा इतिहास आहे. भले हे झाड 200-250 वर्षापूर्वीचं असेल, पण ह्याला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. म्हणजे ही मंदिराच्या आतल्या आहेत ती पांडवकालीन आहेत होय पार. पांडवकालीन मंदिर आहेत. प्रत्येक दिशेला मंदिर आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सगळ्या बाजूला विहिरीमध्ये मंदिर आहेत. वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत, शिल्प आहेत. हे पांडवकालीन आहे हे आपल्याला माहित नाही. आणि हे पाण्यामध्ये आपण रस्त्याच्या कडेने जातो पण माहिती घेऊ वाटत नाही. बर मला सांग, तू ह्याला हिर म्हणला, पण ह्या वस्तीचं हे कांबळेश्वर हद्दीतच आहे, आपल्या गावातच आहे. ही ह्याला बारवनगर म्हणतात. का नाव पडलं असेल बारवनगर? बारवनगर म्हणजे इथं काय 12 घरची 12 जण आली आणि मग त्यांचा सगळा विस्तार झाला. कुणी सांगितलं तुला? मी तरी शिकवलं का तुला? ही अहो पण सगळी तशीच म्हणतात. लय लय तशी म्हणतात ती तुम्ही पुढं चालत ती खरी माहिती घेतली पाहिजे. ही विहीर आहे ना, त्याला बारव म्हणतात. बारव म्हणजे पाण्याचं टाक, त्याला बारव म्हणतात. खूप खोल आहे ही. इथलं पाणी कधीच आटलेलं दिसत नाही. इथले स्थानिक ग्रामस्थ इथली स्वच्छता अधूनमधून करतात, पण हे झाडांची पानं ह्याच्यात पडत असतात. पण लक्षात घ्या, खूप खोल आहे ही. त्याच्यामध्ये मंदिर आहेत, शिल्प आहेत. ही कधीतरी बघण्याचा प्रयत्न करा. असं कडनी बघितलं ना, हे आपल्याला बघायला मिळतंय. बारव या ठिकाणी असल्यामुळं ह्या वस्तीचं नाव पडलं बारवनगर. कळलं का? मला आज कळलं राव भाऊ. मग ते म्हणतात का नाही, जिथं पिथे तिथे दिकत नाही तशी गोष्ट आहे का आपल्या इतक्या इथनं रस्त्याने येतो जातोय आपण कधी उतरून बघितलंच ना आजपर्यंत. हीच नाही, ह्या बारवच्या कडनी एवढं मोठं झाड आहे. महाराष्ट्रातून लोक येतात. वट सावित्रीच्या पूजेला इथल्या स्थानिक महिला मनोभावे पूजा करतात. इतकं सुंदर येत आहे. दिवसभर ग्रामस्थ विश्रांती घेतात, आजूबाजूचे शेतकरी तर विश्रांती घेतात. एवढं निसर्गरम्य ठिकाण आहे. इथनं बोंबलत जाता पण तुम्हाला बघू वाटत नाही. आता सॉरी भाऊ, आता हे सगळं बघितलं, आता पुढचं तर लगेच ट्रिपला जाऊ आपण ना. ही नीट बघून घ्या, हो. ही नीट समजून घ्या. सगळे करतात याची, मग मागे कसा राहणार रामभाऊजी? रामभाऊ सुद्धा झोके खेळणार. काय झोक घेताय? अरे झोका कसा उंच गेला पाहिजे. पोरांनो, कसं काय एन्जॉय? मजा आली नाही? भाऊ एवढ्या वेळेत आहे ना अख्खं बालपण आठवलं बरं का. खेळलो लय खेळू. किती वेळा आम्ही इथनं गेलो पण आम्हाला काय माहित नव्हतं. रक्कम मोजून सुद्धा इतका एन्जॉय कधी मिळणार नाही. नाही, बरोबर आहे. आनंदच वेगळा आहे. अरे मी तर अक्षरशः पारंब्याला लटकत होतो. तुम्ही नुसतं खेळता आहे तर जोक. चला चला दुसऱ्या लोकेशनला.
चला या माझ्या मागे. तर ही आपल्या कांबळेश्वर गावची निरा नदी. अजिबात मोठ्याने कोणी बोलू नका. पुढं गेलं की वेगवेगळे पक्षी आपल्याला बघायला मिळतील. बगळे, पाणकोंबडे, त्याचबरोबर बदकं वेगवेगळी लांबून बघायचं. आणि हजारो बदकांचा थवा, हजारो पाणकोंबड्यांचा थवा एकाच जागेवर बघायला मिळतो. होय, हे वैशिष्ट्य. होय, घरी बसून ही माहिती कळेल का? अरे गावातच आहे ही संपदा, हे तुम्ही बघत नाही. मोर ही आहेत का? सगळे मोर बी आहेत. ह्या परिसरामध्ये मोर सुद्धा बघायला मिळतात, अभावाने बघायला मिळतात. माणसांपासून ते शक्यतो लांब राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तुम्ही लय खोडिली. पक्ष्यांना दगड हाण, मोरा ही तर जर कुणी का तसा शेणपाणा केला, गपचूप बघा. हजारोचा थवा, हजारोचा. या माझ्या बोलू नका. वाघी नसतील का हो? अरे बघितलं का? हा, घरी बसून कळलं असतं का तुम्हाला? एका जागेवर हजारो पक्षी आहेत. बदक आहे, कावळा आहे, चिमण्या आहेत, पुन्हा पाणकोंबडे आहेत. होय भाऊ, रोज तिथंच बसते तू ती? रोज आरामाची जागा, मासे खाणार, तिथं जाऊन बसणार. परत भूक लागली, पुढे देणार. की नाही सर? आम्ही राव इथं इतक्या वेळ आलो, पण ह्या पक्ष्यांकडे आमचं लक्षच गेलं नाही. बघा. बरं का भाऊ? हा? तुमचा राव अभ्यास लय बरं का भाऊ? अरे ह्या मातीत आपण राहतो, त्या मातीचा आपल्याला अभ्यास पाहिजे, नदी नाल्यांचा अभ्यास पाहिजे, वाड्याचा अभ्यास पाहिजे. अरे हे तर काहीच नाही. ह्याच्यापेक्षा लय वैशिष्ट्य आहेत आपल्या गावात. लय. हा, ह्याच्यापेक्षा मोठं वैशिष्ट्य दाखवतो, गावचं वैशिष्ट्य दाखवतो. त्याच्यामुळं शेती सुजलाम सुफलाम होणार आहे. चला अजून एक? हा, चला चला. आतापर्यंत छोटे आपण आहे का नाही, म्हणजे ही ठिकाण आपल्याला माहित होती, पण ह्यातलं बारकाव आपण टिपलं नव्हतं आतापर्यंत. पोरांनो, मला बरंच काय बघण्यासारखं अजून दाखवतो. हा विरुभाया, नमस्कार. नमस्ते नमस्ते. काय इकडं कुणीकडं आज? त्या पोरांना जरा गावची विविधता दाखवतो. काय इकडे? काय शेतात आलो होतो, काम चालू आहे गड्यांच्याकडे पाणी करायला. हा, आयला बरं झालं, त्या मला मदत होणार. काय बोला? चला चला, पुढे गेल्या. या या या. ए पोरांनो या. काय बाकी अजून काय शेतात? काय चाललंय बिझनेस आता? पाऊस चांगला झालाय यंदा. कारखाना काय पाणी बोलतो? होतं. छान कारखाना छान आहे. भाऊ, हे असलं दगडाचं वैशिष्ट्य दाखवाय आणलंय वय. बसाय तरी जागा आहे का? कणखर देशा, राकड देशा, दगडांच्या देशा. तू तर काय देशा नाही वय. तू पण दगडच होता की. जेव्हा तुझ्यावर संस्कार दिले, शिकवला, तेव्हा तू नीट झाला ना. अरे दगडापासूनच देव पण येतं. मग कळलं का? उगा दगडीत दिसतंय ना, ही दिसतंय, माग ही दिसा नाही वय. कसं काय? अहो, ह्या प्रकल्पामुळं हजारो शेतकऱ्यांचा फायदा होणार. ही विराजबाई आपल्याला माहिती देतात. विराजबाया खालाटे फक्त इथले शेतकरी नाहीत, एक इंजिनियर आहेत. आपल्या माळेगाव कारखान्याचं शिवनगर विद्याप्रसारक मंडळ आहे का नाही, त्याचे हे विश्वस्त आहेत. विरुबाया, हे आपल्या गावातल्या पोरांना माहिती द्या सगळी, ही नेमकं काय प्रकल्प आहे, ह्याचा काय फायदा होणार आहे. रामभाऊ आणि पोरांनो, तुम्हाला सांगतो, हे प्रकल्प म्हणजे आपल्या गावच्यासाठी आजपर्यंतचं झालेलं सगळ्यात मोठं उपकाराचं काम आहे. आणि हा प्रकल्प, याला नाव आहे सोमंतई उच्च पातळी बंधारा. हा बंधारा येतो कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना. त्या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी कृष्णेचं नदीचं पाणी आणून ते पाणी भीमा नदीमार्फत धाराशिव आणि लातूर या ठिकाणी नेण्यासाठी या पाण्याचा, या बंधाऱ्याचा उपयोग होणार आहे. त्यांना तर ते पाणी जाणारच आहे, पण आपल्या गावामध्ये नदीकडेच्या बारामती तालुक्यातील असतील, फलटण तालुक्यातील असतील, जी गावं आहेत त्या गावांना आणि त्यातील हजारो शेतकऱ्यांना त्यांची शेती बागायती करण्यासाठी आणि चांगल्या प्रतीचं पाणी मिळण्यासाठी आपल्या बंधाऱ्याचा उपयोग होणार आहे. अरे वा. आणि या बंधाऱ्याची एकूण क्षमता साधारण अर्धा TMC पाणी अडवण्याची एवढी क्षमता आहे. अरे वा. एवढं मोठं काम आपल्या ठिकाणी आहे आणि तुम्ही म्हणताय काय हे? आम्हाला माहितच नव्हतं. हेच काहीतरी बंधारा चाललाय, काहीतरी पूल घातलाय. अरे पण त्याचा काय फायदा होणार आहे? एखादा प्रकल्प होतो म्हणजे त्याची माहिती घ्यावी. हा, चला येऊ का? धन्यवाद. विराजबाया, हो, तुम्ही खूप नक्की. चांगली माहिती दिली. या पोरांनो सगळ्यांना माहिती द्या. हो हो, चला. ही तर काहीच नाही, अजून आपल्याकडे बरीच लोकेशन आहेत. आता इथनं पुढं मी तुम्हाला भिवाई मंदिराकडे जाणार घेऊन.
हेच नाही, अरे मी एकदा हिमालयात गेलतो, पाक टोकाव गेलतो, इतका टोकाव गेलतो, मी कुणाला दिसतच नव्हतं इतकं. भाऊ मी किती वेळा तुम्हाला सांगितलं टोकाव जात जाऊ नका म्हणून. भाऊ हिमालयात राहत असताना एवढं हिमालय कशाला गेला? हा? पडला का नाही उंचावून खाली? बर तुम्ही जो पडला तर पडला, त्या दोघांना बी पाडलं. भाऊ तुमचं पाय लय कमजोर झाले. भावना हिमालयाने वरनं टाकलून दिलं. इकडे अरे माझ्या मागची पिढी दर्यात कोसळू नाही म्हणून मी मुद्दाम डेमोतीला मुद्दाम पडलो. मी येणार काय का डोक्यावर पडलोय? अरे इथं खड्डा आहे, तुम्ही पडू शकता, माझं काय का होईना. अरे माझं झाडाय गेलंय, तुम्ही अजून बरेच दुनियादारी बघायचं आणि तुमच्या हिताच बसलाय, तुमच्या दातीच करत बसलाय, दातीच करत बसलाय. म्हणजे सुरुवात तू केली उद्या आम्ही थोडंच असलो. भाऊ म्हणजे तुम्ही मुद्दाम पडला होतो? दाम पडलो. हा मला माहिती ऐका, होतं. तुला अकल आहे का? भाऊ पडला तर खुशाला असतोय. सेवा पे ते रिस्क का घेतो? मागची प्रजा सुरक्षित राहण्यासाठी. चला पुढच्या लोकेशनला या, माझ्या पाठीमाग फॉलो मी. भाऊ दमान भाऊ दमानं बुई सोडून वर कशाला चढताय? चला हे गप चला. तुम्हाला वाटेल आम्ही काही नदीच्या कडेला येत नाही का? आम्हाला काही नदी माहीत नाही का? ती नदी माहीत असून उपयोग नाही. आता हे आपल्या बिवाई मातेचं मंदिर आहे, आपल्या कांबळेश्वर बारामती तालुक्यात येतं. पलीकडे गेलं मधून निरा नदी वाहती, ते फलटण तालुक्यातील कांबळेश्वर मधलं मंदिर आहे. दोन्ही ठिकाणी बिवाई मातेचं वास्तव्य आहे आणि हे वैशिष्ट्य कुठं अख्ख्या महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही. बसा अधिकची माहिती सांगतो तुम्हाला. आणि दोन्ही जिल्ह्यांच्या मधून ही वाहणारी नदी निरा नदी, प्रशस्त अशी नदी आहे, निसर्ग संपदा आहे, भरपूर पाणी असतं. त्या मंदिराच्या मधोमध, दोन्ही मंदिराच्या मधोमध बिवाईचा डोह म्हणून प्रसिद्ध आहे. मी बघितलं आहे. हा, तो डोह कधीच उघडा पडत नाही. पण 2000 साली प्रचंड दुष्काळ पडला होता, तर तिथं आम्ही इतकं खोल तिथं खड्डा बघितला, रांजण खळगे झालेले आहेत अक्षरशः. कारण प्रवाहासारखं वाहतोय ना, आणि पूर आलेलं पाणी प्रेशरने वाहतं, त्यामुळं रांजण खचखाळगे त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली होती. माहीत नसणारी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ह्या नदीला पाणी वीर, भाटगर ह्या धरणातून वरून येतं. ह्या नदीवर निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा असे 2 कालवे. शेती पिकती आणि ह्याच नदीचं पाणी खाली, आता आपण डॅम बघितला तिथं जाते, तो डॅम तुंबला इकडं बारमाही पाणी आपल्याला बघायला मिळतं. हे वैशिष्ट्य आहे. आणि आपण म्हणतो आमच्या गावात काहीच नाही, बघण्यासारखं काहीच नाही. माहिती जर घेतली बऱ्याच काही गोष्टी आपल्या गावामध्ये, तर पोरांनो आपण तर निघालो होतो कोकणात, पण तिथं समुद्र खवळलाय, प्रचंड पाणी, प्रचंड पाऊस आहे. मग ट्रिप काय आपली बघण्यासारखी होणार नाही. मग आजची वन डे ट्रिप कशी काय झाली? वन डे ट्रिप कशी काय? हा? अहो ज्या गोष्टी आम्हाला माहितच नव्हत्या किंवा ज्या गोष्टी आम्ही फक्त बघतच होतो पण त्याचा कधी आम्ही विचारच केला नव्हता, त्या गोष्टी सगळ्या तुम्ही आम्हाला दाखवल्या, त्याचा विचार करायला लागलो. भाऊ मला तर काहीच माहित नव्हतं गावातलं, पण आज सगळी माहिती मिळली मला. बाबा सगळं उलगडून सांगितलं. भावनी गायंडस असा भारी केला का नाही, सगळं डिटेल आपल्याला कळलं ना. आम्ही छाती ठोकून सांगील आमच्या गावात काय काय वैशिष्ट्य बाकीच्या लोकांना. ही फक्त आपल्याच गावात नाही, प्रत्येक गावामध्ये काय ना काय वैशिष्ट्य असतं. तिथल्या पोरांनी गावचा इतिहास जगापुढे आणला पाहिजे. जसा की मी आज इतिहास तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जी गावातली माहिती नव्हती ती माहिती भाऊनं आज दिली का नाही. त्यामुळं घरी गेल्या गेल्या मी भाऊचं मालिश करणार आहे पायाची. भाऊ किती निबार पडलं होतं. निबार आपटलं कुईचा आवाज आला डायरेक्ट. आवाज आलता पडल्या. बस निबार पडलं, निबार हसला, निबार हसवतय, निबार हसवतय, निबार हसवतय. चांगली माहिती दिलेली ती ध्यानात ठेवायचं सोडून भाऊ पडला आणि भाऊ कडा वाजला. याद राखा, गावात जर फुटला मी पडलेलो घरी येऊन कुत्र्यासारखं मारे ना. मी नाही सांगत बाबा. मी बी नाही. पण मला एक आश्चर्य वाटते भाऊ, तुम्ही पडला पण कुईकेने आवाज कुठं आला? कुईकेने आवाज आला. नाही 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 आला. कुठे आला तुला आवाज?
मला नाही आला. नालायकांनो, अरे ट्रिपला गेल्यावर एन्जॉय करायचा असतो का चेष्टा उडवायची. मी गायडन्स आहे. चला अरे चला की चल. कशाला रे उज्या, काय मी म्हणतो या पुयक्याने पुयक्याने आवाज आला म्हणून. आता की का अरे की आपल्या कमलेश्वर मध्ये एवढं निसर्गरम्य वातावरण आहे, मला तर काय माहित नव्हतं. पण आईला तर मी सांगून ठेवलंय मी कोकणात चाललोय म्हणून फिरायला. त्याचं काय आता इथं आता आई म्हणाल कुठलं एवढं निसर्गरम्य वातावरण आहे, फोटो तर टाक मार एखादा. माझा इथं फोटो काढ चांगला मस्त पैकी छान. टाकावं लागेल बाबा. मला काय शशा तुझं लय अवघड आहे बाबा. सकाळ जर ना काय हे झालं काय तू आता का बरा फोटो काढायला का? व्यवस्थित थांब. हा नीट उभा केला का त्याचा काय थोबाडावर करतय. बस काय एकच. एक 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 चांगल्या पोज मध्ये काढ. चल हा चल. शशा पडला इथं. अहो या की लवकर. अहो या की भाऊ लवकर. काय झालं? कुठं पडला शशा? अरे पाणी वाचाय खाली बघा. चला खाली चला. शशा शशा काय करावं पोरांनो, शशाला हुड करा. अयो अयो काय करावं, शशाच्या आईला काय उत्तर देऊ मी. अयो शशा कुठे? ओ सुभाषराव, नदीला पटकन शशा बुडला. शशा लवकर या, सगळं गाव घेऊन या लवकर या. ओ शशा. अयो वराला लागल. नीट धरा नीट धरा. उचला पोराला. फ्रेश करा त्याला तुम्ही त्याला उठून उठ बाळा उठ. धरा घराकडे घ्या त्याला. त्याला पोराला पलीकडे घे ना. काय झालं रे? पोरं सांभाळतात ना, आणायची कशाला जावाय बापू? काय झालं पाण्यात पडला न बुडला पाण्यात. कसं काय बुडला? बुडलाय शशा ए छोट्या, अरे तू माग कशाला थांबला? शशाला ढकाला का काय? ए बाळाच्या पोरा नीट सांगला का? पोरा ढकाला का काय? मी येणार असतं. छोट्याने माझ्या छोट्याने ढकलला असेल. काय साठी ह्याने ढकलला असेल ह्या पोराला. माझ्या छोट्यावर नाव अजून कोणता बी नाही. तुम्ही ए छोट्या, तू माग का थांबला होता का? बाबा मी सांगतो बाळू का मी काय बघ शशीला टाकायला नाही. त्याची फोटो काढायचा होता. मग फोटो काढायला मी गेलो. शशीनं अशी पोच दिली की वार आलं आणि ती शशीच पडला मला. शशी माझ्या लेकरावर नाव घेतोय. शशी छोट्यानं तुला टाकायला का? नाही. मग मी पोच देताना माझा बॅलन्स गेला. तुला त्याचं ती पडलाय पोच देता येईल. कुठं आलाय स्टेटस? अरे नदीत उठ नदीत उलटा वस्तावर कशाला सेल्फीला कडलं इतक्या काय गेला? बघितलं असतं देवा? काय कमी जास्त झालं असतं म्हणजे तुझ्या आईला मी काय उत्तर दिलं असतं? तुला शशीच्या आईचंच कसं पडलंय?
तुला असं वाटतं शशा मिळाला पाहिजे आणि कधी शशाच्या आईला मिळाला बाळ्या, माझ्यावर काहीतरी ब्लेम करू नको. शशा अरे का थांबला होता माग? सुभाषराव अक्षरशः शिवार पोरांना हिरावलं. गावात काय काय वैशिष्ट्य हे दाखवलं. एक मिनिट, तुम्ही कोकणात ट्रिपला चालला होता, नदीला कशी पोर आणली? काय झालं सुभाषराव? कोकणात पोरांना चालवली होती. ही बाळू मध्येच भेटला. अरे मला तुमच्या बापाने चाललं का? तिकडे लय पाऊस आहे. मी माझ्या तिथल्या कोकणातल्या मित्राला फोन केला, मला येऊ नका, समुद्र खवाळ्यालाय आणि इथं धुक्यामुळे काय दिसाना बी. आला मला गावची निसर्ग संपदा दाखवू पोरांना. बाराव नगरला नेलं, वडाचं झाड दाखवलं, बाराव दाखवली, इकडं बॅरिकेड मध्ये नेलं पोरांना, तिकडं दाखवलं ह्याला किती महत्वाचं आहे बॅरिकेड. भिवाई मंदिर दाखवलं, देवस्थान आहे. अरे बघा ह्याचे बी वैशिष्ट्य समजून घ्या. ही तळमळीन मी पोरांना सांगितलं आणि ही पोरं मागं राहिली आणि हो उद्योग झाला. आणि माझ्या छोट्या नाव घेताय संपला विषय बाळू नका. सुभाषराव माझं लेकरू कोणाच्या आद्यातला माझ्यात नसतं मी. सगळे आपलीच लेकर डोळ्यात तेल घालून मुलाची राखण करावी लागते पाखरासारखी. एखादा नेला असतं म्हणजे कानानं विषय गेला का नाही हो? जीव गेला असता का नाही? असंच बाळासाहेब होतं. अहो कानावलं नाही सुभाषराव, मुंडकावून गेला विषय. असंच होतं सरपंच. बाहेर फिरायला फॅमिलीची फॅमिली जाते, तिथं गेल्यानंतर समुद्राच्या ठिकाणी जातात, धबधब्याच्या ठिकाणी जातात. अण्णा तिथं समुद्राची खोली माहित असते का फिरायला जाणाऱ्याला? लागत नाही पाण्याचा. किंवा धबधब्याच्या तिथं ते घसरड असू शकतं, शेवाळेला असू शकतं, तलवानावड्यात सारखी सांगा ना. किंवा एखाद्या बांधावरून पाणी चाललेलं असतं, त्याच्यावरून पोरं गाड्या घालतात. जरूर तुम्ही ट्रिप करा, जरूर निसर्गाचा आनंद घ्या, पण निसर्गाला चॅलेंज करू नका. आपल्याला खोली किती किंवा त्याचा प्रवाह किती ते आधी बघितलं पाहिजे, नंतर उतरलं पाहिजे त्यात. बरं ह्याच्यामध्ये काय सुभाषराव, पोरं ही अवखळ असते ती शिल्पी बिल्पी करते ते. रामभाऊनं डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला पाहिजे, ती दिलं नाही त्यामुळे ही रामभाऊची काय हो चुक आहे? ही हुल्लडबाजी केली असेल ह्यांनी. ह्याचा फोटो काढताना त्याचा पाय घासरला, त्या बिचाऱ्यावर काळ घेताय तुम्ही. संजू मेंबर एका सेल्फीसाठी आणि एका फोटोसाठी जीव गमावतात. समुद्र असो, धबधबा असो, जातो ना जीव. तुम्ही खरं अर्थाने एक चांगलं काम करायचा प्रयत्न केला. पोरांनो जरूर तुम्ही बाहेर फिरायला जा. आता कोकणात तुम्ही गेला नाही का तर मुसळधार पाऊस इथे चालला, पण आपल्या पण गावात बाळासाहेब काही चांगली लोकेशन आहेत, ते आपण जगाच्या नकाशावरती आणली पाहिजेत. आपल्या गावात बारोनगरचा 200 वर्षापूर्वीचा वडाचा झाड आहे, तिथे बॅरिगेट बंधारा आहे. 200 वर्षापूर्वीच एवढं होतं तेव्हाचं लावलेलं. किती? वडाचं झाड एवढा होता तेवढा? 200 वर्षाचं. आपली पण रामभाऊ निसर्गरम्य ठिकाणं आपल्या जगाच्या नकाशावरती आणली पाहिजे, आपल्या पण गावात लोक पर्यटन स्थळ म्हणून आली पाहिजेत. हे चांगला तुमचा उद्देश होता. जर परत कोण एखादा धबधब्यावर इकडे धबधब्यावर जाऊन देऊ नका पोरं. अरे आपल्या गावातल्या निसर्ग संपदा ही धोकं पत्करून घेतात. बाहेरचा तर अंदाज नसतो, कुठला धबधबा कसा आहे, कोणतं लोकेशन कसं आहे, कोणतं ठिकाण कसं आहे. गड किल्ल्यावर जायचं, पुढे जाऊन सेल्फी काढाय बघायचं आणि परत म्हणायचं तिथनं पडला. अरे तुमच्या चुका आहेत, त्या लोकेशनवर कशाला येत आहे? बरं का अध्यक्ष, बऱ्याच वेळा शैक्षणिक सहली जातात, त्या शिक्षकांचा काही दोष नसतो, ते बारकाईने लक्ष देतात, तरी अशी आजपळ पोरं शिल्पीच्या नादात जीव गमवून बसतात. आणि बऱ्याच जणांचा शेवटचा सेल्फी ठरतो. हो, जीवन आणि मुलं हीच ह्याचं महत्व कळलं. बरं का बाळासाहेब, ह्या पोरांनी निसर्गामध्ये आनंद घ्यावा, रमावं, सुख घ्यावं, स्वर्गामध्ये फिरल्यासारखं फिरावं. पण खवाळ्याला निसर्गाशी जर तुम्ही झुंज दिली ना, त्या अंगलटी तुमच्या जीवावर बेतल. हे रामभाऊला कळायला पाहिजे होतं. शशी, आयुष्याच्या चित्रपटाला परत वन्स मोर नाही बाळा, त्याच्यामुळे जगताना कसं जगायचं ज्याची त्यांनी ठरवायचं. बाबाई तुम्ही वाढदिवसाला घेतलेला फोटो माझा वाहून गेला. आरपूट वाहून गेला तर गेला आणि मोल देह जागला ते बघ ना. तुला दुसरा घेऊ गबास. ही पोर आमच्या गावात येतच कशाला? पाहुण्याचं पोरग गावात दानाला दिलं हे पोर. ऐका ना, ही पोर तुम्ही हाकलून द्या. माझ्या डोक्याला आम्ही हा काढला तर तुझा भाव सारखा घेऊन येईल. अरे पोरग कोणाचा बी बुडू द्या, गोष्ट ही घातकच आहे. त्यामुळे कुणी बुडलं नाही पाहिजे, सुरक्षित गेलं पाहिजे, कुणी चिकटलं पाहिजे नाही, घात नाही झाला पाहिजे. जीव वाचला बिचाराचा, नाही तर डायरेक्ट पंढरपूरलाच भेटला असतं. बरोबर. आयुष्याला पुन्हा वन्स मोर नाही बर का. एकदा संपलं संपलं. बाद सरपंच मोलाची गोष्ट बोला. शशी तू नीट आहे का बाबा, का दवाखान्यात जायचंय? नाही दवाखान्यात दाखवून आणू. चला चला दवाखान्यात. डॉक्टरच्या दवाखान्यात ऍडमिट हा, चल, चल, चल. रुपयाला उचलायचं का? नको नको, नको, तुम्ही नको. तुम्ही फक्त तुम्हाला सांभाळा. हा, तुम्ही सांभाळा तुम्हाला. अहो काय सुभाषराव, मी काय तोंड दाखवलं असं गावात आज? मी असतो पोर तर. चला.